माझ्या पतीचा लायसन्स गेला कारण मी त्यांचा स्पीडिंग तिकीट स्वीकारायला नकार दिला. 5च्या स्पीड झोनमध्ये त्यांनी वेगमर्यादेपेक्षा खूप जास्त वेगाने गाडी चालवली होती आणि ते पकडले गेले. कॅमेऱ्यात फक्त नंबर प्लेट दिसली होती, त्यामुळे त्यांच्यासमोर 2च पर्याय होते, एकतर शिक्षा सोसा किंवा दुसऱ्यावर जबाबदारी ढकला. ते नवीन ड्रायव्हर समजल्यामुळे या नियमांच्या उल्लंघनामुळे त्यांना अनिवार्य क्लासेसला जावे लागणार होते. त्यांनी माझ्याकडे विनंती केली की मी त्यांच्याऐवजी हा गुन्हा मान्य करावा. त्यांना वाटलं की मी कित्येक वर्षांपासून गाडी चालवत आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा फक्त एक छोटासा दंड असेल. पण मी नकार दिला. मला वेगाने गाडी चालवायची सवय नाहीये आणि मी माझा क्लीन रेकॉर्ड खराब करू इच्छित नव्हते. त्यानंतर त्यांनी जे केलं ते अकल्पनीय होतं. पूर्ण 1 वर्ष ते क्लासेसला जायला पूर्णपणे विसरून गेले. आता त्यांचा लायसन्स गेला आहे आणि त्यांना पुन्हा थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. ते कित्येक दिवसांपासून खूप संतापलेले आहेत आणि दावा करत आहेत की हे सर्व माझ्यामुळे झालं आहे. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ते इतके बेजबाबदार असतील असं मला वाटलं नव्हतं. तर आता यात मी चुकीची आहे का?